synergy is nothing but foundation of life ही खूप महत्त्वाची संकल्पना आपल्या जगण्याच्या दृष्टीने समजून घ्यायचा प्रयत्न करायला सुरुवात केली. जगण्याच्या दृष्टीने मी म्हणतोय कारण सिनर्जी नसेल तर नीट आयुष्य जगता येत नाही. म्हणजे काय थोडक्यामध्ये पाहू. आम्ही काय म्हटलं, सिनर्जी नसणे म्हणजे बॉडी, माइंड, इंटलेक्ट, इमोशन या 4 फॅकल्टी मधले सिनर्जी नसणे. सो कुठलीही आपण कृती करतो. आता मी काय करतोय, आता मी बोलतोय, पण तुम्ही प्लीज लक्षात घ्या की ही बोलणं ही जी कृती आहे ही फक्त शारीरिक कृती आत्ता घडते आहे का? अजिबातच नाही. ही जी कृती आत्ता घडती आहे ही अजिबात शारीरिक नाहीये. फक्त जेव्हा मी बोलतो आहे म्हणजे माझं वाणी काम करते, त्याच वेळेला बुद्धी माझी पुढे चालू आहे की पुढचा संदर्भ काय घ्यायचा, पुढचा शब्द काय वापरायचा, कुठली कन्सेप्ट मला आत्ता डिलिव्हर करायची आहे. बुद्धीचं काम चालू आहे. भावना मनामध्ये ही आहे की हे अतिशय महत्वाची जी संकल्पना मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतोय ही अत्यंत उत्तम रीतीने मला सांगता यावी यासाठी मन शांत पाहिजे आणि मनामध्ये तो एक उत्साह पाहिजे, प्रेरणा पाहिजे की काहीतरी मला छान द्यायचं आहे. सो शरीराचं काम शरीर करत आहे, बुद्धीचं काम बुद्धी करतीये, भावनेचं काम भावना करतीये आणि मनाने काय केलेलं आहे, मनाने उद्दिष्ट ठरवलंय, पर्पस ठरवलंय की ह्या पर्पससाठी ही कृती आहे, ह्या पर्पससाठी हा विचार आहे जो भविष्यातला आहे. पण भविष्यातला साध्य करताना मला आत्ता काम करायचं आहे, वर्तमानामध्ये या क्षणी. सो या 4 फॅकल्टीज अत्यंत उत्तमरित्या सिंक्रोनाइज जेव्हा होत आहेत तेव्हाच मी आत्ता ही बोलण्याची कृती करू शकत आहे आणि तिचा दर्जा एक राहू शकतोय. पण ज्या क्षणी माझी बुद्धी अडखळेल, ज्या क्षणी माझी भावना सपोर्टिव्ह नसेल, ज्या क्षणी माझं मन पर्पज ठरवू शकणार नाही आणि ज्या क्षणी बुद्धीला पुढचा शब्द दिसू शकणार नाही तेव्हा काय गंमत होईल. वाणी थांबेल, वाचा थांबेल, ही जी कृती आहे ना ही कृतीच थांबेल. आणि तुम्ही जर शांतपणे बारकाईने पाहिलं कुठलीही अर्थपूर्ण कृती आपण जेव्हा करतो तेव्हा या शरीरातल्या आपल्या व्यक्तिमत्वातल्या 4ही गोष्टी लागतातच. अशी एकही गोष्ट नाही की ती फक्त मनाच्या साह्याने होते, अशी एकही गोष्ट नाही की ती फक्त बुद्धीच्या साह्याने होते, एकही नाही. आणि मग आम्ही म्हणतो की हे बुद्धीने पण नाही होते, शरीराने पण होत नाही, सर्वांच्या सिंक्रोनायझेशन मधून होत आहे. पण ह्यात सर्वात मोठी ताकद कोणाकडे आहे तर मनाकडे आहे. का मनाकडे आहे? कारण मन तो पर्पज ठरवतोय, उद्दिष्ट ठरवतोय. आता हे उद्दिष्ट ठरवण्यामागची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया जर आपण नीट तपासून पाहिली तर कशाच्या आधारे उद्दिष्ट ठरतं? 2 गोष्टींच्या आधारे उद्दिष्ट ठरतं. माझ्याकडे पाहायची काय प्रतिमा आहे, याचा अर्थ मी काय काय करू शकतोय ही माझी भावना आहे, बरोबर. आणि दुसरी गोष्ट माझी काय काय करू शकतो ही भावना आणि मला काय करणं योग्य आहे. एक भूतकाळात आहे, एक भविष्य काळात आहे आणि ह्या दोघांचा एकत्रीकरणातून माझा पर्पज ठरतो की मला काय काय करता येणं शक्य आहे. भूतकाळाच्या अनुभवातून हे ठरवलं जातं आणि ह्याच्या आधारे मी भविष्यकाळात काय काय करायचं आहे हे ठरवू शकतो. आणि हे एकदा का ठरवलं गेलं
की मग सिंक्रोनायझेशनची पहिली पातळी येते की येस आय हॅव पर्पज टू अचीव्ह समथिंग. पण दुसरी गोष्ट जी आहे की ह्या पर्पज ठरवण्याच्या मधली बिलीफ सिस्टीम, की मगाशी मी काय म्हणलं की त्या मनुष्याला भूतकाळात घडलेल्या ज्या घटना आहेत त्या घटनांमधून त्यांनी स्वतःबद्दलचा, स्वतःच्या क्षमतेबद्दलचा काय अर्थ काढलेला आहे. जर तो चुकीचा असेल तर गडबड होऊ शकते. कसा चुकीचा? छोटीशी गोष्ट घेऊया. एक काल परवाची सत्य घटना आहे. एक अत्यंत हुशार विद्यार्थी, तरुण म्हणूया आपण, उत्तम कॉलेजमधून इंजिनिअरिंग पासआउट झालेला, आता उत्तम मल्टीनॅशनल मध्ये कामाला आहे, पण लॉकडाऊन मध्ये आहे. आणि लॉकडाऊन मध्ये असल्यामुळे त्याला काम करता येत नाहीये. आता आपण म्हणून सगळेच काम करत नाहीये असं नाहीये. त्याला वर्क फ्रॉम होमची गरज आहे, डिमांड आहे कंपनीची, तरीही तो काम करू शकत नाहीये. कारण आपण काही काम करू शकू ही भावनाच त्याच्या मनात नाहीये. का नाहीये? भूतकाळात घडलेल्या 4 घटनांमुळे. आई वडिलांचं जाणं, इंजिनिअरिंगच्या परीक्षेमध्ये नापास होणं 1च वर्ष, नवीन लागलेल्या कंपनीतून काढून टाकणं जाणं, ह्या 3 गोष्टींचा धसका त्याने एवढा घेतला आहे की त्याला असं वाटतं की ह्या आयुष्यात माझ्याकडून कुठलीही गोष्ट चांगली घडण्यासारखी परिस्थिती नाही. कारण माझी काही चूक नसताना माझे आई बाबा गेले, माझी काही चूक नसताना मी कंपनीत हे इंजिनिअरिंगच्या परीक्षेत नापास झालो, आणि माझी काही चूक नसताना कंपनीने मला काढलं. सो आय एम नॉट गुड इनफ. हे लेबल लागलं गेलं, त्यांनी लावलं, आणि हे लेबल त्यांनी लावल्यामुळे त्याच्या मनातली शक्ती पूर्ण गेलेली आहे. And because of that, he is not able to do anything या क्षणी. त्याच्यावर आता माझं काम चालू आहे, पण अर्थ काय झाला? सिनर्जी गेली, मनाची शक्ती, मनातला पर्पज, मनाची क्षमता, त्याचं जे सेल्फ इमेज होती ती पूर्णतः काळवंडली आहे. आणि ती काळवंडलेली असल्यामुळे आता ती सिनर्जी गेलेली आहे. ही कशी परत आणता येईल ते उद्या पाहूया.